मनुस्मृतीतील स्त्रीवरील बंधने. ज्या ग्रंथाला काही लोक धर्मशास्त्र म्हणतात, त्या मनुस्मृतीतील स्त्रीला किती स्वातंत्र्य दिले होते तुम्हाला माहित आहे का? आज आपण पाहणार आहोत मनुस्मृतीमधील स्त्रीवरील काही महत्वाची बंधने आणि त्यांचा समाजावर झालेला परिणाम. स्त्रीला स्वतंत्र राहण्याचा अधिकार नाही. मनुस्मृतीमध्ये असे सांगितले आहे की स्त्रीने कधीही स्वतंत्र राहू नये. बालपणी वडिलांच्या अधीन, तरुणपणी पतीच्या अधीन आणि वृद्धपणी मुलाच्या अधीन राहावे. याचा अर्थ स्त्रीला स्वतःच्या जीवनाचे निर्णय घेण्याचा पूर्ण स्वातंत्र्य नाकारले गेले. शिक्षणावरील मर्यादा. मनुस्मृतीच्या सामाजिक व्यवस्थेच्या स्त्रियांना वैदिक शिक्षण आणि धार्मिक अधिकारापासून ठेवण्यात आले. ज्ञानाच्या अधिकारावर मर्यादित केल्याने स्त्रीचा सामाजिक प्रगतीही मर्यादित झाली. विवाहाबाबत स्वातंत्र्याचा अभाव. स्त्रीच्या विवाहाचा निर्णय बहुतेक वेळा कुटुंबातील पुरुषांकडेच घेतला जात असे. तिच्या इच्छेला दुय्यम स्थान दिले जाते. धार्मिक कर्मकांडात दुय्यम स्थान. धार्मिक विधी आणि यज्ञामध्ये स्त्रीची भूमिका अनेकदा पुरुषांवर अवलंबून मानली गेली. स्वतंत्र धार्मिक नेतृत्वाची संधी अत्यंत कमी होती. संपत्ती आणि अधिकारातील मर्यादा. स्त्रीच्या आर्थिक अधिकारांवरही अनेक मर्यादा होत्या. संपत्तीच्या मालकी आणि वारसा हक्काच्या बाबतीत पुरुषांना प्राधान्य दिले जात असे. मनुस्मृतीतील या नियमामुळे स्त्रीवर अनेक सामाजिक बंधने आली, असे अनेक इतिहासकार आणि समाजसुधारकांचे मत आहे. याच कारणामुळे आधुनिक भारतात समानता, स्वातंत्र्य आणि न्याय या संविधानिक मूल्यांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. मनुस्मृतीतील स्त्रियांसंबंधी विचाराबद्दल तुमचे मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवरील माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हिस्टॉरिकल मिररला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.